हाय, नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आपली समाजव्यवस्थाच अशी चालवली आहे ना, की ती कायमस्वरूपी चालली पाहिजे. आणि तिची व्यवस्थाच अशी आहे, की म्हणजे जातीभेद मिटला नाही पाहिजे. जातीभेद निरंतर काळ चालला पाहिजे. एकमेकांचा दोष केला पाहिजे. एक्क्याच भारतात राहून एक्क्याच छताखालचे आपण एकमेकाचा दोष करत बसतो. कारण समाजव्यवस्थाच अशी चालली आहे आणि ती चालवल्या जाते. आणि कोणी जनजागृती करायचा प्रयत्न केला, की पहिल्यापासून त्याला दाबवण्याचा प्रयत्न केला. 5वीला मुलगा गेला म्हणजे प्रत्येक थोर पुरुष त्या मुलाला माहिती पाहिजे. त्यांचं विस्तारित कार्य माहिती पाहिजे. नाहीतर आमच्याकडे तर आता काय पद्धतच लागली आपल्याकडे. मी लहान होते तेव्हापासून पद्धतच आहे, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे त्यांनी बौद्ध समाजासाठी केलं. त्याने हिंदू धर्मासाठी केलं. ज्यांना ज्यांना आरक्षण आहे ना, किंवा आज जी महिला आज मी का होईना जे हक्क बजावते, प्रत्येक हक्क जो बजावते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे बजावते. आणि जे प्रत्येकजण स्वतंत्र उभं बघतं ना, ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. आणि जे मी दोन शब्द बोलते ना, हे सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुलेमुळे. पण हे त्यांच्या त्यांच्यात मर्यादित जातीत वाटून दिले हे. आणि शिवाजी महाराज म्हणलं का फक्त मराठ्याचे. पण हे कोणीही सांगत नाही की शिवाजी महाराजांचे अंगरक्षक हे मुसलमान होते आणि बहुजन समाज पकडूनच स्वराज्य निर्माण केलं. मानाचं स्थान होतं बहुजन समाजाला स्वराज्यामध्ये. पण हे आम्हाला शिकवल्याच जात नाही, कारण हे शाळेत नाहीच आहे. खोट्या गोष्टी पहिल्या दाखवल्या जाते की नाही, हे ह्या जातीचे ते त्या जातीचे आणि हे श्रेष्ठ हे कमी, ह्याच गोष्टी दाखवल्या जाते. आणि जे जनजागृती करेल ना, त्याचा आवाज दाबवला जातो. पण हे आपण एक नागरिक ह्या नात्याने आता आपल्या लेकरांना आपण शिकवणं गरजेचं आहे. जातीभेद तेव्हा कुठंतरी आता आपण आवाज उठवला तर कुठंतरी कमी होईल. नाहीतर ज्या लोकांनी समाजव्यवस्था घडवली ना, अशीच चालायला पाहिजे तशीच ती चालणार. आणि त्यांचे पोटं मात्र भरत राहणार आणि आपण एकमेकात भांडत राहणार. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा जास्तीत जास्त. तुम्हाला काय वाटतं मला नक्कीच कमेंट करून सांगा.